तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। देशातील पहिला सर्परक्षक महिला बुलढाण्याच्या वनिता बोराडे ह्या गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव पर्यावरण यामध्ये संरक्षण, संवर्धन आणि संशोधनाचे कार्य करत आहेत। त्यांनी आजपर्यंत वन विभागाच्या सहकार्याने 51,000 पेक्षा अधिक साप पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान दिलेले आहे। त्यामुळे त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। असं त्यांना विविध पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत। यात सर्व कार्याचा गौरव म्हणून त्यांना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयामार्फत राष्ट्रपती भवन येथे 15 ऑगस्ट रोजी पार पडत असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन नागपूरवरून भारतीय डाक विभागाचे विशेष दूत यांनी त्यांच्या गावात येऊन सर्परक्षक वनिता बोराडे यांना निमंत्रण दिले आहे। हे बुलढाणा जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। आज आपल्या गावामध्ये भारतीय डाक विभागाचे कर्मचारी आले, त्यांनी तुम्हाला निमंत्रित केले। कुठल्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आणि कशामुळे केले? मी सर्पमित्र वनिता बोराडे। मी जे आतापर्यंत वने, वन्यजीव आणि पर्यावरण यामध्ये संरक्षण, संवर्धन आणि संशोधन हे जे मी कार्य केलेले आहे त्याबद्दल आपल्या देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे 15 ऑगस्ट 2025 या निमित्त मला निमंत्रण पत्र डाक विभागामार्फत काळेसाहेब स्वतः इथं घेऊन हजर झालेले आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद देते। नमस्कार, मी डाक निरीक्षक गजानन काळे। आज बोथा या गावी जागतिक सर्पमित्र वनिताताई बोराडे यांना या वर्षीच्या स्वतंत्र दिनानिमित्त महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते पारितोषिक वितरित होणार आहे। त्यांना विशेष निमंत्रण देण्यासाठी आम्ही त्यांच्या गावी येऊन त्यांना निमंत्रण वितरित केलेलं आहे। तरी मी त्यांना हे निमंत्रण पत्र वितरित करून त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद।